नशिबाची साथ मिळवून द्यायला मदत करणारं, आर्थिक प्रगती करवणारं, मान सन्मान आणि प्रतिष्ठा देणारं असं एक रत्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, ते रत्न सामान्यांच्या खिशाला परवडणारं आहे. असं रत्न म्हणजेच फिरोजा रत्न. अभिनेता सलमान खानच्या हातात हे फिरोजाचं ब्रेसलेट पाहायला मिळतं. असं म्हणतात की ते त्यांच्यासाठी लकी आहे. पण हा फिरोजा फक्त सेलिब्रिटींना लकी ठरतो का, की आपल्यासारख्या सामान्यांना सुद्धा फायदा देऊ शकतो, ते बघूया. फिरोजा हे रत्न जगातलं सगळ्यात प्राचीन आणि लोकप्रिय रत्न आहे. याचा रंग आकाशी निळा किंवा हिरवट निळा किंवा निळसर हिरवा असा पाहायला मिळतो. आणि अनेक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये हे रत्न सौभाग्याचं, संरक्षणाचं आणि समृद्धीचं रत्न म्हणून मानलं जातं. सकारात्मक ऊर्जेचं ते प्रतीक आहे. आता हा जो फिरोजा आहे ना, तो खनिज स्वरूपात मिळतो. तांब, ॲल्युमिनियम आणि फॉस्फरस याचं ते संयुग आहे. फिरोजा हा शब्द फारसी भाषेतील फिरुजेह या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ यश किंवा विजय, म्हणजे त्याच्या अर्थामध्येच यश आहे आणि विजय आहे. मूळचा हा फिरोजा इराणमधला. इराणमध्ये सापडणारा हा फिरोजा सर्वोत्कृष्ट मानला जातो. हा फिरोजा काय करतो बरं, तर ज्योतिषशास्त्रानुसार फिरोजा हे जे रत्न आहे ते भाग्यवृद्धीला मदत करतं, आत्मविश्वास वाढवतं, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देतं, व्यवसाय, नोकरी यामध्ये आर्थिक प्रगती होण्यासाठी हे रत्न वापरायला सांगितलं जातं. सतत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा हे रत्न शुभ असतं. आता फिरोजा हे जे रत्न आहे ना, ते गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतं किंवा शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं असं मानलं जातं. म्हणजे गुरु आणि शुक्र, काही परंपरेमध्ये ते गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतं, तर काही परंपरेत ते शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं असं सांगितलं जातं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं, जर तुम्ही वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर फिरोजा हा गुरुग्रहाशी संबंधित किंवा गुरुग्रहाचं उपरत्न मानलं जातं. आणि जर तुम्ही क्रिस्टल हिलिंग किंवा आधुनिक रत्नशास्त्राच्या परंपरेकडे पाहिलं तर ते शुक्राशी संबंधित आहे. एकूण काय, गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे शुभ परिणाम मिळण्यासाठी हे रत्न वापरायला सांगितलं जातं. आणि म्हणूनच हे रत्न मीन राशीचे लोक, धनु राशीची लोक वापरू शकतात, कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे. त्याचबरोबर तुळ आणि वृषभ राशीचे लोकसुद्धा हे रत्न वापरतात, कारण शुक्राचा सुद्धा या रत्नावर प्रभाव आहे. पण असं काही नाही की फक्त या राशीच्या लोकांनीच हे रत्न वापरावं. ज्यांना प्रगती करायची आहे असे प्रत्येक जण हे रत्न वापरू शकतात. यासाठी काही फार तुम्हाला नियम वगैरे नाही आहेत किंवा पत्रिका दाखवावी लागेल असंही काही नाही आहे. फिरोजा हे रत्न अगदी कुणीही वापरू शकतं, पण ज्या 4 राशी सांगितल्या त्यांना ते रत्न जास्त लाभ देतं असं म्हटलं जातं. मुळात फिरोजा हे उपरत्न आहे. म्हणजे ज्यांना पुष्कराज घ्यायला जमत नाही किंवा शुक्राचा डायमंड, हिरा घ्यायला परवडत नाही, असे लोक फिरोजाकडे वळतात आणि फिरोजा वापरतात, कारण की तो खिशाला परवडणारा पण आहे आणि परिणामसुद्धा दाखवतो. मग नक्की हे फिरोजा रत्न जे आहे ते कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना लाभतं, तर जे व्यवसाय करतायत किंवा मार्केटिंगच्या क्षेत्रात आहे किंवा कला विश्वामध्ये आहेत, ज्यांना सतत प्रवास करावा लागतो किंवा सल्लागार कन्सल्टन्सीमध्ये जे आहेत, अशा सगळ्यांनाच आत्मविश्वास हे रत्न देतं आणि हे रत्न त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करून देतं असं म्हटलं जातं. आता हे रत्न जर तुम्हाला अंगठीच्या स्वरूपामध्ये घालायचं असेल तर ते चांदीमध्ये किंवा पंचधातूमध्ये बसवलं जातं. साधारण गुरुवारी किंवा शुक्रवारी हे रत्न घातलं जातं. अनेक जण हे रत्न तर्जनीमध्ये घालण्याचा सल्ला देतात, म्हणजे अंगठ्या शेजारचं बोट, किंवा अनेक जण ते अनामिकेत म्हणजेच करंगळी शेजारच्या बोटात घालण्याचा सुद्धा सल्ला देतात. आता आपण इथे असं म्हणू शकतो की जर तुम्हाला गुरुग्रहाचे परिणाम हवे असतील, गुरुकृपा हवी असेल किंवा तुम्हाला पुष्कराज वापरायला सांगितलं आहे पण ते घेणं तुम्हाला परवडणार नाही आहे, तर तुम्ही फिरोजा घेऊन तो तर्जनीमध्ये म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये घालू शकता, कारण ते गुरुग्रहाचं आहे, ते बोटच गुरुग्रहाचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी घालायचं. जर तुम्हाला शुक्रग्रहाचे परिणाम हवे आहेत, ऐश्वर्य हवं आहे किंवा तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये यश हवं आहे, तर तुम्ही ते अनामिकेमध्ये म्हणजे अंगठी शेजारच्या बोटामध्ये शुक्रवारच्या दिवशी घालू शकता. फिरोजा रत्न धारण केल्याने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते असं म्हटलं जातं. आरोग्य चांगलं राहतं, मानसिक शांती आणि संतुलनाचा लाभ होतो. त्याचबरोबर गुरुग्रहाचं रत्न आहे त्यामुळे आध्यात्मिक प्रगती देतं. शुक्राचं सुद्धा प्रतिनिधित्व करतं, त्यामुळे संपत्ती आणि समृद्धीसुद्धा देतं. आता मी मगाशी म्हटलं तसं की मीन आणि धनुराशीचे लोक तर वापरू शकतात, तूळ आणि वृषभ राशीचे लोक वापरू शकतात. त्याचबरोबर कलाकार किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात जे लोक आहेत
त्या लोकांनी हे रत्न वापरावं, त्यातून त्यांना नवीन कल्पना मिळतात, नवीन प्रेरणा मिळतात. वाणिज्य, व्यापार या क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा हे रत्न वापरावं. पैशाशी संबंधित कामं आहेत ना, मग हे रत्न लाभ देतं. फक्त तुम्हाला जर फिरोजा हे रत्न घ्यायचं असेल तर मात्र ते योग्य ठिकाणाहून विकत घेणं गरजेचं आहे, कारण फसवणुकीचे प्रकार बरेच होत असतात. म्हणूनच योग्य सर्टिफाईड ठिकाणाहून या गोष्टी विकत घेणं नक्कीच फायद्याचं ठरतं. आशा आहे आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त कुठल्या रत्नांबद्दल, कुठल्या क्रिस्टलबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.